आम्ही हे मटेरियल आणले आंघोळी करायला सगळ्यांचे पॅन्टी आणि टॉवेल वगैरे आहेत. हो माहिती आहे ना आम्हाला पपई. तुझा इन्स्टा आय डी सांग बरं ह्यांना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे सौक्लिक. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत ओमदाजी यांचं शेत कसं आहे कसं नाही ते बघूयात आपण. आणि पारूचं तोंड घेऊन मी निघालोय. आंघोळ नाही, ब्रश नाही, काय नाही तिकडंच सगळ्यांना आंघोळ्या करायचं. तर चला मग दाखवूयात आपण. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम मोहा. आलो तो ओमदाजीच्या घरी, कोटा दाखवतो तो दाजीचा. हे काय ऋग्वेदम ओमदाजीचा बादशाह. हाय करा मित्रांनो. हाय 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 हाय. तुझं काय नाव आहे रे? तो पाणी पाजतोय सकाळ सकाळ आणि येऊन तो पाणी सुद्धा पितेच जनावर एवढ्या सकाळी. मलाही म्हणायचे. आम्ही हे मटेरियल आणले आंघोळी करायला सगळ्यांचे पॅन्टी आणि टॉवेल वगैरे आहेत या ठिकाणी. हा सिद्धांत बादशाह ऑफ ओमदाजी. Here is Omdaji and another Bacha is there, Mr. Vedant. आणि कोटा दाखवतो मी तुम्हाला. ओमदाजीची कोटा आहे. आणि चिंच तर एवढी जुनी म्हणता, खूप म्हणजे खूप जुनी चिंच नाही का. हे आंबा हा काढला ना आंब्यांचा. आणि एवढा मोठा म्हणजे आंबा एक सांगायचं म्हटलं तर त्याला फक्त आता ही एक दोनच आंबे दिसतात नाही का ह्या झाडाला. ही एकच आंबा आहे नाही का. हो हा एकच आंबा आहे आणि हा खूपच मोठा आहे दाखवायचं म्हटलं तर. हो पपई पण दाखवतो. हो हा काय वावर हाय तर पावर हाय. ओमदाजीचा वावर दाखवत तुम्हाला. ऊस लावलाय ओमदाजीने जवळपास 5 एकर ह्या वर्षी ऊस केलाय. 5 एकर येणार हा 10 एकर ऊस. 10 एकर विषय नाही. तुम्हाला इथला ऊस दाखवतो मी. आता या इथपासून आता हे गवत केले त्यांनी जनावरांमुळं. हा जो ऊस दिसतो आता ही याला काळ दिलंय पाणी त्याच्यामुळे जरा थोडंसं अगोदर पाणी नाही भेटलं त्याला. ते ठिबक वगैरे केले त्याला. आंब्याच्या हा आंबा आहे ना त्याच्या खालून तिकडं ठिबक वगैरे केलं त्याच्यामुळं याला पाणी राहिलं द्यायचं. ते जो बांध दिसतोय त्या तिकडं विहीर आहे, त्या तिथं बोर आहे नाही का, तिथपर्यंत हा ऊसच आहे. फक्त याच तुकड्यातला नाही तर हा म्हणजे येतं तर याच तुकड्यातला ऊस आहे हा. आणि बाकी भरपूर आहे अजून. जवळपास हेच तुकडं 3.5 एकरचं आहे. बाकी अजून भरपूर ऊस आहे. मिस्टर सिद्धांत. आणि सांगायचं म्हटलं तर इथे एक वड होता. वड काढून टाकला आहे आणि विहिरीचं काम पण खाली घेतलं. म्हणजे खांदली विहीर नाही का भरपूर या ठिकाणी. आता तो का ते झाड आहे ते वडाचं ते काढलं त्यांनी आणि ते खाली खांदलं तेवढं. हे सध्या बोरचं पाणी चालू आहे विहिरीमध्ये. आता आम्हाला करायचे तर आंघोळ्या. आता बोर वगैरे चालू करून पाणी दाखवतो मी तुम्हाला. सध्या पाणी एवढे
विहिरीची मोटर चालू करून आम्हाला करायचं तर आंघोळ्या. त्याच्यामुळं आता इथं पाईप लावते, इथं पाईप लावून करायचं तर आंघोळ्या आता आम्हाला. नंतर आम्ही पण गोळा करणार आहेत आम्ही, ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. मग काय चाललंय गोट्या? काय आपला लय दिवस झालं संपर्क नाही, काय नाही. तू मला फोन नाही केला, काय नाही. हा, इंस्टाग्रामला रील्स पाठवत नाही, काय नाही काय नाही. खरे कुठे आहे तुझा? तू डायरेक्ट डिस्प्ले इनविजिबलच. हां, कसं काय? अरे पाठवायचं ना, रील्स तरी पाठवायचा बाबा, निदान हाय तरी आम्हाला कळन. काय तू हायच तरी म्हणून तरी कळन बाबा आम्हाला. तुझा इन्स्टा आय डी सांग बरं ह्यांना. इन्स्टा आय डी सांग ह्यांना. चल इन्स्टा आय डी सांग ह्यांना. नको नको का? नको तर नको, आम्हाला ते काय करायचं. नको तर नको. या ठिकाणी आंघोळ करून आलाय का नाही ऋग्वेद? गाणे लावून आंघोळ चालू आहे. नुसता मोबाईल, त्या मोबाईलला दम नाही, माणसाला दम नाही. त्याचं नाव काय माहिती का ऋग्वेद तुला? गोट्या. त्याचं नाव गोट्या ठेवलंय मी. का रे गोट्या? बोलला काहीतरी. हो हो, इथून लाव ना. इथं इथं मध्ये इथे चावून. मला कसं नाही चावत. गोट्या ठेवल्या मी, गोट्या. कधी गोट्या? चावल काय? हे गोट्या चावायचं नाही रे. काय गोट्या? 9 वाजल्यात आणि एवढं ऊन लागायला लागले सध्या. मला असते गमजाची सवय, पण आता गमजा वगैरे काही नाही आपल्याकडे, नाही का. आता इथे एक आंबा आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर आंब्याचे काय पाड काढतो पण, आणि काय खाऊत पण. मागाशी मी खाल्लेत दोन, पण ते दाखवलं नाहीत. एक पाईप निसटला होता, ते बसवायचं आता. बसवलं आहे ते ओमराजीचं. ऊस दाखवतो तुम्हाला. हे ठिबक जोडले सध्या तर. ही वाळ आहे सध्या, म्हणजे तिकडं पलीकडं ठिबक चालू, त्याच्यामुळे तर काय पाणी भेटलं नाही. तर हे काय ऊस आहे, झालं तर दाखवायचं नाही का. आणि हे आंबा आहे, शेंद्रे आंबा. थोडासा आंबट लागतोय, एक 20% जवळपास. आता 20%मुळे 80% कसं सोडायचा. ह्यांनी काय पाड वगैरे काय पाडले तर दगड वगैरे मारून, नाही का. ते खाते सध्या. कोण खाल्ले आंबे? कोण खायले आंबे? नाव सांगा तुमचं. ऋग्वेद पांडुरंग कदम. सिद्धू काका. सिद्धू काका कदम. सिद्धू काका कदम. ती एक पिकला आंबा. बाकी कुठे गेले यार? बाकी खूपच वरतीच. शक्यता खूपच कमी आहे, त्या तिकडे आहेत 1-2. बघतो मी, पाडून बघतो आणि खातो, नाही का. कसं आहे कलर बिलर? मस्त आहे का?
आता निघाच टाईम झाला घरी. फोन आला आम्हाला, आम्ही निघतो. तुम्ही काय मोकळे हात जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर दाजीकडं यायचा मोका झाला खूप दिवसातून, त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे केला आहे. मिनी ब्लॉगसुद्धा केलेला आहे मी, परंतु त्याच वेळेस मला फुल ब्लॉग करायचा होता, पण चार्जिंग नव्हती. आतसुद्धा नाही, थोडी चार्जिंग राहिलेली. बट स्टील आय एम डुईंग समथिंग. चालते, भेटूया नंतर, बाय.